रायबरेली आणि अमेठीतले उमेदवार 50 बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दरम्यान उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांबद्दल बोलताना मोदी भाऊक। आज रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर। बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफन चोर, घोटाळ्याची मालिका बाहेर काढणार, आगे आगे देखिए होता है क्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मोदी सरकार नाही गजनी सरकार, 2014 ला काय बोललं ते 2019 ला आठवत नाही, 2019 ला काय बोललं ते 2024 ला आठवत नाही, नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील। इचलकरंजीतील सभेतून ठाकरेंचा घणाघात। महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचं कारण काय? मोदींच्या सभा झाल्या पाहिजेत म्हणून 5 टप्प्यात मतदान। भाजपला महाराष्ट्रातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी, शरद पवारांची मोदींवर टीका। स्थानिक नेते लिहून देतात तशी मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करतात, ही मोदींची स्टाईल। शरद पवारांकडून नरेंद्र मोदींची नक्कल। धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही, मोदींनी जरी धर्माच्या नावावर आरक्षण दिलं तर संघर्ष करू, शरद पवारांचं मोदींना उत्तर। पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर मतांची आकडेवारी अचानक वाढली, 11 दिवसांनी आकडेवारी अचानक कशी काय बदलली? संजय राऊतांचा सवाल। संभाजीराजांसोबत दगाफटका झाला असता तर पाप कुणाच्या माथी आलं असतं? संभाजीराजांसोबत चुकीचं वागलो असेन तर माफी मागतो, संभाजीराजांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तुम्ही 272 आणि 300 म्हणा, 400 पार का म्हणता? संभाजीराजांचा भाजपला सवाल। तर 400 पार हे संविधान बदलण्यासाठी हवंय, कोल्हापुरातील सभेतून संभाजीराजांची टीका। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसेंनी फडणवीसांची भेट घेतली, हेमंत गोडसे आज मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। नाशिकातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंची लढत होणार। दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। भारती पवार यांचं कुटुंबियांकडून औक्षण, अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुती शक्ती प्रदर्शन करणार। कल्याण लोकसभेचे महायुतीचे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करणार। ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी कीर्तीकरांचे कुटुंबियांकडून औक्षण, निवडणुकीच्या लढाईत विजय निश्चित, अमोल कीर्तीकरांकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकरांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। दादर येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन।